आणि आता आपण सुरुवात करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना। कोरोना काळामध्ये प्रसिद्ध न झालेल्या जाहिराती, प्रशासकीय कारणांमुळे रखडलेल्या परीक्षा आणि 75,000 पदांच्या प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती यात वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांसाठी सरकारने मोठा दिलासा दिलाय। वय सवलतीबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय झाला असून सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध होणार आहे। शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत। शिवराज्याभिषेकाचा 350वा वर्धापन काळ शिवराज्याभिषेक महोत्सव म्हणून साजरा करणार असून हा महोत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा व्हावा या दृष्टीने कल्पक सूचना कळवाव्यात असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे। दिघा स्थानकाचं काम लवकरात लवकर पूर्ण करून स्थानकाचं लोकार्पण केलं जावं अशी मागणी लोकनेते आमदार नाईक यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे केलेली आहे। त्यावर रेल्वे राज्यमंत्री दानवेंनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना या अनुषंगाने तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं। राज्यात डिस्टन्स ॲडमिनिस्ट्रेशन पहिल्यांदाच पाहिल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या वर्क फ्रॉम होमवर टोला लगावलाय। पहाटेच्या शपथविधीवरनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांची फिरकी घेतलेली आहे। पहाटेच्या शपथविधीवर आता जास्त काही बोलणार नाही, अन्यथा अनेकांची चांगलीच पंचायत होईल असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना दिलाय। अजित पवारांनी विधानसभेत एकनाथ शिंदेंना काही प्रश्न केलेले होते। त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोल्यांच्या माध्यमातून उत्तर दिलंय। तुम्ही आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणता, मग तुम्हीही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला। मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात मनसेचे नेते संदीप देशपांडेंवर 4 अज्ञात हल्लेखोरांनी जोरदार हल्ला केला। यानंतर या हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत हा हल्ला दुर्दैवी असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। हल्ल्यासंदर्भात ठाकरे पक्षावर होत असलेल्या टीकेला काहीही अर्थ नाही असा टोलाही सुषमा अंधारेंनी लगावलाय। अंबरनाथमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याला भर रस्त्यात बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे। मनसे विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख यांना लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण झाली आहे। मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 30,000 शिक्षकांची भरती पुढच्या 2 महिन्यात होणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। विधानसभेत त्यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। बोरिवलीतल्या गोराई भागात कांदळवनांची कत्तल करून अनधिकृतपणानं देऊळ उभारण्यात आलेलं होतं आणि गाड्यांची पार्किंग करण्यात आलेली होती। यावर कारवाई करण्यासाठी तलाठी आले देखील होते, पण खासदार गोपाल शेट्टी यांनी ही कारवाई थांबवल्याचं समजतंय। नागपुरात G20 आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत C20 ही परिषद 20 ते 23 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे। या परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। निवती समुद्रात नांगरून ठेवलेल्या बोटीला समुद्रात जाऊन एकानं आग लावली। या घटनेमुळे निवती श्रीरामवाडी भागात खळबळ माजली आहे। या आगीमुळे सुमारे 35,81,000 रुपयांचं नुकसान झालंय। आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। जालना शहरातल्या मोती तलावात हजारो माशांचा मृत्यू झालाय। हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्यानं खळबळ माजली आहे। माशांचा मृत्यू संसर्गजन्य आजारानं झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय। जळगाव जिल्ह्यातल्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्याला पोलिसांनी चांगलंच धुतलंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। कालही जळगावात एका कॉपी पुरवणाऱ्याला पोलिसांनी चांगला चोप दिला होता। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना लुटलं जात होतं। भाज्यांच्या 100 जुड्यांमागे व्यापारी 6 जुड्या जास्त घेत असल्याचं न्यूज 18 लोकमतनं समोर आणलेलं होतं। यापुढे शेतकऱ्यांकडून जास्त जुड्या घेतल्यास कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। रत्नागिरीतल्या खेडमधल्या सकपाळवाडी इथल्या शेतकऱ्याच्या शेतातनं 2 लाख रुपये किमतीची खैराची झाडं चोरट्यांनी तोडल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी शेतकऱ्यानं वन विभाग आणि खेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे। भंडारा जिल्ह्यातल्या मुरमाडी मुख्य कालव्याअंतर्गत मानेगाव वितरिकेतनं खराशी इथल्या तलावात भूमिगत पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्यात आल्यानं तलाव भरलेला आहे। याचा फायदा परिसरातल्या शेतकऱ्यांना होणार आहे।
पाणी पाहून शेतकऱ्यांनी थेट तलाव गाठत जलपूजन केलंय। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावात खाटूश्याम यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यात अनेकांचा सहभाग होता। शहरातील महिला पुरुष मोठ्या संख्येनं या यात्रेत सहभागी झाले होते। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या काश्मीरा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आंतरराज्यीय आयशर टेम्पो चोरी करणारं मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलंय। ज्यात पोलिसांनी 48 आयशर ट्रक, 2 टाटा टेम्पो आणि 2 क्रेटा कार अशी एकूण 53 वाहनं जप्त केली आहेत। चोपडा तालुक्यातल्या विरवाडे इथं किरकोळ वादातनं चाकूचे वार केल्यानं एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत। घटनेतल्या 4ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। बोईसरमधील उद्योजक सुरेंद्र राठोड यांच्या कार्यालयावर भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला। या दरोड्यात 4 लाखांहून अधिक रोकड घेऊन दरोडेखोर पसार झालेत। बोईसर पोलीस दरोडेखोरांचा तपास करतायत। पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धा कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नांदेडच्या बिलोलीमध्ये करणीच्या संशयातनं वृद्धाला अमानुष मारहाण करण्यात आली। या मारहाणीमध्ये वृद्धाचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे। अकोल्यातल्या अकोट शहरात उभ्या कारनं अचानक पेट घेतला। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळला। या आगीत कारचं मोठं नुकसान झालंय। शिर्डी नाशिक महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात झालाय। रस्त्यावर असलेले दिशादर्शक फलक कार चालकांना दिसत नसल्यानं 4 वाहनं एकमेकांना धडकली। या अपघातात सुदैवानं प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही। जळगाव ते कानळदा रस्त्यावर उभ्या बैलगाडीला भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रॅक्टरनं जोरदार धडक दिल्यानं 2 बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक पसार झालाय। अपघातात बैलगाडीचं मोठं नुकसान झालंय। राधेमांनी आपला बोरिवली इथं वाढदिवस साजरा केला। यावेळेला राधेमाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनी एक भजन देखील गायलं। त्रिशूल विभागाच्या पटियाला ब्रिगेडनं गलवान व्हॅलीजवळ क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती। अतिउंचीच्या भागात 0 खालील तापमानात या भारतीय सैन्यातल्या जवानांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। कर्नाटक विधानसभा निवडणूक कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते। दरम्यान सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बंगळुरूमध्ये पदाधिकारी आणि नेत्यांना मार्गदर्शन करतायत। बंगळुरूमध्ये भाजपचे आमदार विरूपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मदलच्या घर आणि कार्यालयावर लोकायुक्तांनी छापा टाकला। कारवाईमध्ये तब्बल 6 कोटींची रोकड हस्तगत करण्यात आलेली आहे। हरियाणातल्या अंबालामध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला। ज्यात 8 जणांचा मृत्यू झालाय तर 20 जण जखमी झालेत। नालंदा मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर बेपत्ता झाल्यानं खळबळ माजली आहे। संजय कुमार असं या डॉक्टरचं नाव असून पटना गांधी सेतूजवळ त्यांची कार सापडली आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। इंदूर इथल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा 9 विकेट्सनं पराभव झाला। परंतु या मॅचनंतर इंदूरच्या पिचबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत। 2 दिवसात 31 विकेट पडल्यामुळे आयसीसी कडून देखील या मैदानाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। आयसीसीनं या मैदानाला आणि पिचला मॅच रेफरीकडून सरासरीपेक्षा कमी रेटिंग मिळाल्याचं सांगितलंय। आयसीसीनं बीसीसीआयला याबाबत आता 14 दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितलंय। विमेन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे। या टी20 लीगचा पहिला सामना उद्या म्हणजेच 4 मार्चला गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स महिला संघ यांच्यात नवी मुंबईतल्या डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये खेळवला जाणार आहे। ब्रह्मास्त्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला। दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत दिग्दर्शक अयान मुखर्जीनं ब्रह्मास्त्र 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे 2025 मध्ये ब्रह्मास्त्र 2 रिलीज होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। ऑस्कर 2023च्या प्रेझेंटर्सच्या यादीमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचा देखील समावेश झालाय। दीपिकानं सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सना आनंदाची बातमी दिली आहे। 95वा ऑस्कर पुरस्कार सोहळा होस्ट करणाऱ्या सेलिब्रिटीजच्या यादीत तिचा समावेश आहे।
दृश्यम फेम अभिनेत्री श्रिया सरन चित्रपटातील भूमिकांसोबत तिचा फॅशन सेन्स आणि तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी देखील ओळखली जाते। श्रिया सरननं नवीन फोटोशूट केलंय ज्यामध्ये तिचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळतोय। हुमा कुरेशीनं अनोखं फोटोशूट केलंय। तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडतायत। या फोटोजवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय। कियारा अडवाणीनं सुंदर फोटोशूट केलाय। तिच्या या मनमोहक अदांवर चाहते घायाळ झालेत। तिच्या पोस्ट्सवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्यात। अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस आहे। चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ए लड़की तेरा नाम क्या है, पूछने वाले पूछे तो बता तेरी पहचान क्या है। तेरा नाम गूंजेगा तो उठेगा एक तूफान, हिलेगी जमीन मचेगा घमासान। तेरा नाम गूंजेगा जब हर गली हर मकान में फैलेंगी तेरी बातें हर नुक्कड़ हर दुकान में। पीठ पे सजाए घूमेंगे तेरा नाम, देखेंगे फिर गेम तेरी छोड़ छाड़ के काम। सब पीठ पे सजाए घूमेंगे तेरा नाम, देखेंगे फिर गेम तेरी। यह है शुरुआत तेरी, अब हर जुबान पे होगी बात तेरी। देखिए पहला टाटा वुमेन्स प्रीमियर लीग 4 मार्च से जियो सिनेमा पर बिल्कुल। मंत्री विखे पाटलांनी दिलाय। अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरात सध्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचं पत्र शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। खासदार संजय राऊतांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मनसे आणि ठाकरे पक्ष आमनेसामने आल्याचा प्रकार घडला। संजय राऊतांना मनसेकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द धरणाचा फायदा जिल्हावासियांना होऊ लागला असून धरणाच्या डाव्या कालव्याचं पाणी नेरला उपसा सिंचनाच्या मार्फत जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांना मिळणार आहे। त्यामुळे 116 गावातील 28,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर परभणी जिल्हा दौऱ्यावर असून जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आयोग आपल्या दारी या कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। होळीच्या सणाला गोडवा वाढवणाऱ्या साखरेच्या गाठींची यंदा मागणी वाढली आहे। होळीच्या निमित्तानं बाजारात विविध रंगांसह पिचकाऱ्या, साखरेच्या गाठ्यांसह विविध प्रकारच्या वस्तूंनी बाजारपेठा सजलेल्या आहेत। अहमदनगरच्या राहता तालुक्यातल्या कोल्हार भगवती इथं प्रशासनानं अतिक्रमण विरोधी तोडक कारवाई केली आहे। कारवाईमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला असून पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास स्थानिक व्यक्त करतायत। कल्याण शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची दुरावस्था झालेली आहे। कंपन्यांमधील सांडपाण्यामुळे नदीत जलपर्णी वाढलेली आहे। त्यामुळे जलपर्णी लवकरात लवकर काढली जावी अशी मागणी स्थानिक करतायत। महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं काम बंदचा इशारा दिलाय। ग्रेड पे वाढवण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। गोंदियामध्ये नक्षलग्रस्त भागात कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत झाड आणि खांबांना रिफ्लेक्टर्स लावण्यात आले। धोकादायक रस्ते अपघात टाळण्यासाठी 300 धोकादायक ठिकाणी हे रिफ्लेक्टर्स लावले गेलेले आहेत। मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जनआक्रोश मोर्चा काढला होता। यावेळेला एका शेतकऱ्यानं अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। उपस्थित शेतकऱ्यांनी त्याला थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह महागाई विरोधात मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला गेला। या मोर्चात शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता। सोलापुरातल्या शेष बाभळगाव इथल्या शेतकरी दाम्पत्यानं शेतीच्या वादामुळे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। शेतकऱ्यानं अंगावर विविध मागण्यांचं पोस्टर लावून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला। बेघरांना घरं द्या आणि गरीब ग्रामस्थांना राहत्या घरीच घरकुल द्या अशी मागणी घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं उपविभागीय कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आलं। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतरही एसटीवरील बोर्ड बदलण्यात आलेले नाही। त्यामुळे नांदेडमध्ये
भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत हे बोर्ड बदललेत। यावेळेला नामांतर केल्यामुळे राज्य सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली। शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी चांदवड बाजार समितीमधील लिलाव बंद पाडला। माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यासह शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। वाढत्या महागाईच्या विरोधात भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर आंदोलन पुकारण्यात आलं। यावेळेला महिला काँग्रेसच्या वतीनं थाळी ठोकून मातीच्या चुली पेटवण्यात आलेल्या होत्या। महागाईच्या विरोधात धुळ्यामध्ये ठाकरे पक्षाच्या युवा सेनेनं महाराणा प्रताप चौकात रस्त्यावर चूल मांडत अनोखं आंदोलन केलंय। यावेळेला ठाकरे पक्षातल्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी चुलीवर स्वयंपाक करत गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध केलाय। केंद्र सरकारनं गॅस सिलेंडर मागे 50 रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीनं निदर्शनं केलेली आहेत। सोलापूर ब्रेकनंतर आपण 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये इतरही काही बातम्या पाहूया। IIM मधील मगरींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय, जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। मराठी माणसाच्या लग्नात वाजणाऱ्या एका गाण्यावर चक्क परदेशी पाहुण्यांनी ठेका धरलाय। मराठी गाण्यावर त्यांनी केलेला भन्नाट डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। एका व्यक्तीच्या दाढीपासून छातीपर्यंत मधमाशांनी अक्षरशः पोळं बांधले असं सांगितलं तर त्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय। सध्या एका अशा व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात या व्यक्तीच्या दाढीपासून छातीपर्यंत मधमाशाच मधमाशा दिसतायत। एका नवरदेवानं आपली लग्नाची गाडी अनोख्या पद्धतीनं सजवून घेतलीये। गाडीला सहसा होणारी फुलांची सजावट न करता चक्क त्यानं पालेभाज्या आणि फळभाज्यांची गाडी सजवलेली आहे। आतापर्यंत चायनीज लोकांना जिवंत झुरळं किंवा गांडूळ खाताना आपण पाहिलंय, पण आता एका युट्यूबरनं चक्क जिवंत कोळंबीचं सॅलड बनवून खाल्लंय। रॅम्पवॉकचा एक आणखी व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये एका मॉडेलनं ड्रेस बटर नाईफ पासून बनवलेला आउटफिट परिधान केलंय आणि हे आउटफिट परिधान करून तिनं रॅम्पवॉक केलाय। एक मांजर स्विमिंग पूलमध्ये पडलेली पाहताच कुत्र्यानं स्विमिंग पूलमध्ये उडी घेत स्वतःच्या पाठीवर बसवून या मांजरीला पाण्याच्या बाहेर काढलं। हा व्हिडिओ सुद्धा सध्या चांगलाच व्हायरल झालाय। विमानामध्ये प्रवास करताना फ्लाईटमध्ये असमाधानकारक जेवण दिल्याबद्दल शेफ संजीव कपूर यांनी एअर इंडियावर काही दिवसांपूर्वी टीका केलेली होती। मात्र एअरलाईन आता पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे। मुंबईहून चेन्नईला जात असताना एका प्रवाशानं एक व्हिडिओ ट्विट करत आपल्या जेवणात किडा आढळल्याचा दावा केलाय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत। लड़की तेरा नाम क्या है, पूछे वाले पूछे तो बता तेरी पहचान क्या है। तेरा नाम गूंजेगा तो उठेगा एक तूफान, हिलेगी जमीन मचेगा घमासान। तेरा नाम गूंजेगा जब हर गली हर मकान देखेंगे फिर गेम तेरी से। ये है शुरुआत तेरी, अब हर जुबान पे होगी बात तेरी। देखिए पहला टाटा वुमेन्स प्रीमियर लीग 4 मार्च से जियो सिनेमा पर बिल्कुल फ्री। 12वीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याचं समोर आलं। बुलढाण्यातल्या सिंदखेड राजामध्ये सकाळी 10:30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला। परीक्षेपूर्वीच पेपरचे फोटो व्हायरल झाल्यानं खळबळ माजलेली होती। बुलढाण्यातल्या सिंदखेड राजा इथं 12वीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याचं समोर आलं आणि या पेपर फुटीचे विधानसभेतही पडसाद उमटले। सरकार कॉपीमुक्त अभियान राबवत असतानाही पेपर फुटी होतेच कशी असा सवाल अजित पवारांनी केला, तर संबंधितांवर तत्काळ कारवाई करणार असल्याचं आश्वासन मंत्री विखे पाटलांनी दिलंय। अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरात सध्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचं पत्र शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे।
खासदार संजय राऊतांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मनसे आणि ठाकरे पक्ष आमनेसामने आल्याचा प्रकार घडला। संजय राऊतांना मनसेकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द धरणाचा फायदा जिल्हावासियांना होऊ लागला असून धरणाच्या डाव्या कालव्याचं पाणी नेरला उपसा सिंचनाच्या मार्फत जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांना मिळणार आहे। त्यामुळे 116 गावातील 28,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर परभणी जिल्हा दौऱ्यावर असून जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आयोग आपल्या दारी या कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। होळीच्या सणाला गोडवा वाढवणाऱ्या साखरेच्या गाठींची यंदा मागणी वाढली आहे। होळीच्या निमित्तानं बाजारात विविध रंगांसह पिचकाऱ्या, साखरेच्या गाठ्यांसह विविध प्रकारच्या वस्तूंनी बाजारपेठा सजलेल्या आहेत। अहमदनगरच्या राहता तालुक्यातल्या कोल्हार भगवती इथं प्रशासनानं अतिक्रमण विरोधी तोडक कारवाई केली आहे। कारवाईमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला असून पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास स्थानिक व्यक्त करतायत। कल्याण शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची दुरावस्था झालेली आहे। कंपन्यांमधील सांडपाण्यामुळे नदीत जलपर्णी वाढलेली आहे, त्यामुळे जलपर्णी लवकरात लवकर काढली जावी अशी मागणी स्थानिक करतायत। महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं काम बंदचा इशारा दिलाय। ग्रेड पे वाढवण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। गोंदियामध्ये नक्षलग्रस्त भागात कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत झाड आणि खांबांना रिफ्लेक्टर्स लावण्यात आले। धोकादायक रस्ते अपघात टाळण्यासाठी 300 धोकादायक ठिकाणी हे रिफ्लेक्टर्स लावले गेलेले आहेत। मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात जनआक्रोश मोर्चा काढला होता। यावेळेला एका शेतकऱ्यानं अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। उपस्थित शेतकऱ्यांनी त्याला थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह महागाई विरोधात मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला गेला। या मोर्चात शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता। सोलापुरातल्या शेष बाभळगाव इथल्या शेतकरी दाम्पत्यानं शेतीच्या वादामुळे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। शेतकऱ्यानं अंगावर विविध मागण्यांचं पोस्टर लावून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला। बेघरांना घरं द्या आणि गरीब ग्रामस्थांना राहत्या घरीच घरकुल द्या अशी मागणी घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं उपविभागीय कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आलं। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतरही एसटीवरील बोर्ड बदलण्यात आलेले नाहीत, त्यामुळे नांदेडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत हे बोर्ड बदललेत। यावेळेला नामांतर केल्यामुळे राज्य सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली। शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी चांदवड बाजार समितीमधील लिलाव बंद पाडला। माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यासह शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। वाढत्या महागाईच्या विरोधात भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर आंदोलन पुकारण्यात आलं। यावेळेला महिला काँग्रेसच्या वतीनं थाळी ठोकून मातीच्या चुली पेटवण्यात आलेल्या होत्या। महागाईच्या विरोधात धुळ्यामध्ये ठाकरे